एकदा 2 मांजरांना लोण्याचा गोळा सापडला. ते दोघी अतिशय आनंदून गेले, पण भांडखोर स्वभावामुळे त्या भांडायला लागल्या. दोघींनाही वाटत होते की लोण्याचा गोळा आपल्यालाच मिळावा. भांडण काही थांबना आणि त्यांना लोण्याचे समान भाग पण करता येईना. हे सर्व झाडावरून माकड बघत होतं. लोणी पाहून माकडाच्या तोंडाला पाणी सुटलं. तो विचार करायला लागला की या 2 मूर्ख मांजरीकडून लोण्याचा गोळा कसं काय मिळवायचा बरं. तो विचार करत असतो. शेवटी त्या माकडाला एक युक्ती सुचते. माकड झाडावरून खाली उतरतं आणि त्या 2 मांजरींजवळ येतं. त्यांना म्हणतं, माकड, मी तुमच्यातला वाद सोडू शकतोय. त्या मांजरी लगेच तयार झाल्या. माकडाने काय केलं, पटकन एक तराजू घेऊन आला. लोण्याचे 2 भाग केले. 2 भाग त्याने तराजूच्या 2 पारड्यांमध्ये टाकले. पण काय झालं, एका पारड्यामध्ये थोडं लोणी जास्त झालं. माकड हुशार होतं. जास्त झालेलं लोणी काय केलं, माकडाने खाल्लं आणि परत वजन करायला लागला. परत वजन केल्यावर त्याला आता दुसऱ्या पारड्यातलं लोणी जास्त भरलं. पुन्हा जास्त झालेलं लोणी माकडाने खाऊन घेतलं आणि असं करून माकडाने काय केलं, सर्व लोणी हळूहळू खाऊन टाकलं आणि तो पळून गेला. बिचाऱ्या मांजरी एकमेकींकडे बघतच राहिल्या. मांजरींना चांगलीच अद्दल घडवली आणि शिकवण पण मिळाली. तात्पर्य काय, आपापसात न भांडता समजुतीने राहावे, अन्यथा तिसरी व्यक्ती त्याचा फायदा घेते. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.